पूर्ण क्षमतेने तेजीची कॅन्डल असते, यामध्ये अप्पर आणि लोअर शॅडो अजिबात नसते. अप्पर आणि लोअर शॅडो अजिबात नसते. पूर्ण बॉडी भरलेली कॅन्डल म्हणजे बुलिश मारुबुजू होय. ही कॅन्डल अपट्रेंड मध्ये क्रिएट होत असते. ही कॅन्डल अपट्रेंड मध्ये क्रिएट होत असते. यामध्ये शंभर टक्के बायर क्रिएट असतात. यामध्ये 100% बायर्स क्रिएट असतात. म्हणून या कॅन्डलला बुलिश मारुबुजू कॅन्डल पॅटर्न प्रकार म्हणतात. स्क्रीनवर बघा, नाव आहे मारुबुजू. कॅन्डल ड्रॉ करून घ्या. स्क्रीनवर जी दिसते ती बुलिश मारुबुजू जशी आहे तशी ड्रॉ करून घ्या. स्केल असेल तर अतिउत्तम. स्केल, पेन्सिल, ग्रीन कलरची पेन असेल तर ओके, नसेल तर जो आहे तो चालतो. ड्रॉ करून घेण्यावर लक्ष ठेवा. मी बोललेलं काही लिहून घ्यायचं नाही. आता ड्रॉ करेपर्यंत एखादा शब्द जर बोलेल तर फक्त कानावर घ्या. जे काही अगदी पॉवरफुल कॅन्डल पॅटर्न आहेत ते दररोज क्रिएट होतात आणि इम्पॉर्टंट आहेत. आणि आपला स्टडी लवकर ज्या मार्गाने होतो तो मार्ग मी चॉईस केलेला आहे. याच मार्गाने मी स्वतः अगदी कमी कालावधीमध्ये माझं हे अचीव केलेलं आहे. जे काही मी तुमच्या समोर शेअरिंग करण्यासाठी कॅपेबल आहे, याच मार्गाने मी गेलेलो होतो. त्यामुळं अगदी व्यवस्थित तुम्ही पण जा. जे अनुभवी आहेत त्यांनी खूप लवकर अचीव करतील तुमच्यामध्ये मेंबर, आणि जे नवे आहेत त्यांना वेळ लागू द्या. पण सर्वात बेस्ट वे हाच असेल.
क्लास संपल्यानंतर 1-2-3 महिने जरी लागले प्रॅक्टिस करायला, तरी बिलकुल हार मानू नका किंवा हे आपल्यानं होत नाही असं काही समजू नका. आपल्या क्लासच्या प्रत्येक चॅप्टरनं जर गेलात, तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये तुमचा लर्निंग कर्व अचीव्ह होऊ शकतो. अगदी बेस्ट तुम्ही वेनं जाल. आज आपल्या आजपर्यंत 3 बॅचेस जे झालेले आहेत, त्यातील 2-3 मेंबरनी दुपारी फोन केले होते.